नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत. आज या सेशनमध्ये आपण 3 संकल्पनांचा आपण अभ्यास करणार आहोत. पण त्या 3 संकल्पना एकसारख्याच दिसतात, पण त्यांचा अर्थ आणि वापर हा कम्प्लिटली वेगवेगळा आहे. बघा, जसं माझा इंग्लिश स्पीकिंगचा चॅनल आहे, तसंच माझा ग्रामरचाही चॅनल आहे. त्या ग्रामरच्या चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. एका लेक्चर मध्ये फक्त एकच कन्सेप्ट. आता 1001% गॅरंटी इंग्रजीतच बोलणार या 3 संकल्पनांचा अभ्यास करा. बघा, इंग्रजी बोलता येण्यासाठी तुम्हाला त्यातल्या काही कन्सेप्ट तुमचे क्लिअर असले पाहिजेत. जसं की बघा, यूज, बरोबर. त्याच्यानंतर आहे यूज, टू बी युज्ड टू. नंतर आहे काय, फक्त यूज टू. आता हे दिसायला तिन्ही काय एकसारखेच आहेत ना, म्हणून मी तुम्हाला म्हणतो हे कन्सेप्ट कसे असले पाहिजे की तुमचे ते क्लिअर असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्या वाक्यरचना बनवता येते. आता तुम्ही टू यूज पाहिलं, टू बी यूज पाहणार, यूज टू पाहणार, किंवा हे तुम्ही आधी पाहिलेले किंवा पुढे शिकलेले, पण त्यांचा अर्थ मराठीमध्ये काय होतो हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला वाक्यरचना बनवता येतील. आणि इंग्रजीमध्ये जेवढं शक्य होईल तेवढं जास्त तुम्हाला बोलता येईल आणि समोरच्याने बोललेलंही तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, प्रथम काय आहे की तुमचं हा जे कन्सेप्ट पाहणार आहोत हे तुमचे 3च कन्सेप्ट आहेत. बघा, टू यूज हे काय आहे, तुमचं एक क्रियापद आहे. काय क्रियापद म्हणजे त्याचे तुमचे 3 फॉर्म पडतात. टू यूज, नंतर युज्ड सेकंड फॉर्म, आणि थर्ड फॉर्म पण यूज. मग ह्याचा अर्थ काय आहे, वापरणे किंवा उपयोग करणे. वापरणे किंवा उपयोग करणे. जसे की बघा, फॉर एक्झाम्पल, आय युज्ड हिज फोन, म्हणजे मी त्याचा फोन वापरला. मग आता हे वापरला म्हणलं तर काय की तुमचा काळ, मग तुमचे त्यासाठी काळ तुमचे क्लिअर असणं गरजेचे आहे. जसे की बघा, आता इथं मी म्हणलं आय यूज हिज फोन, म्हणजे मी त्याचा फोन वापरतो. आय युज्ड हिज फोन म्हणजे मी त्याचा फोन वापरला. आय विल यूज हिज फोन म्हणजे मी त्याचा फोन वापरणार. म्हणजे इथं टू यूज हे जे पहिलं आहे याचा अर्थ काय आहे, वापरणे किंवा उपयोग करणे. मग त्यासाठी तुम्हाला तुमची काळ क्लिअर असणं गरजेचे आहे, तेव्हा तुम्हाला त्याचा वापर लक्षात येऊन जाईल. आता ह्याच्यानंतर आहे तुमचा काय कन्सेप्ट आहे, टू बी युजफुल. याचा वर्क लिहितो आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करतो. तुम्ही पाहिलं काय की आधी टू यूज, आता काय आहे टू बी यूज टू. आता हे टू बीचा काय कन्सेप्ट आहे आधी समजून घ्या. टू बी म्हणजे काय असतं की तुमचं इज, आर, वॉज, जे म्हणजे क्रिया, म्हणजे टू बीची क्रियापद आहे, म्हणजे सही काही क्रियापद आहे, त्यांना तुम्ही काय म्हणू शकता. म्हणजे प्रॉपर ग्रॅमॅटिकली पद्धती म्हणलं तर काय, तर एक्झुलरली आणि मॉडर्न एक्झुलरली. आता हे कशात येतात, एक्झुलरलीज मध्ये येतात. मग त्याला तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये टू बीची रूप पण म्हणू शकता, की टू बीची रूप इथे येणार. मग ते काळानुसार चेंज होणार. त्याच्यानंतर काय, यूज टू. आता बघा, एक वाक्यरचना देतो. आधी ह्याचा अर्थ समजून घ्या. टू बी यूज टू म्हणजे काय, सवय असणे, सराव करणे, सराव असणे, सराव असणे किंवा अंगवळणी पडणे, हे त्याचा अर्थ होतो. जसे की बघा, आता इथे वाक्यरचना तुम्हाला सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल. वी आर यूज टू. आता हे आर म्हणजे काय की हे टू बीचा फॉर्म आहे. मग जसा काळ असेल तसं तुमचं ते चेंज होऊन जाईल. वी आर यूज टू दीज थिंग्स, म्हणजे आम्हाला ह्या गोष्टींची सवय आहे किंवा आम्हाला ह्या गोष्टी अंगवळणी पडलेल्या आहेत.
आलं का लक्षात? त्याच्यानंतर पहा तुम्ही, ह्याला अजून एक पर्यायी शब्द आहे, टू बी यूज टू. पर्यायी म्हणजेच काय? टू गेट यूज टू, सॉरी टू गेट यूज. यांचा अर्थ दोघांचा काय की सेमच. ह्या दोन्हींचा अर्थ काय? सेमच. सवय असणे, सराव असणे किंवा अंगवळणी पडणे. आता याची वाक्यरचना पहा. यू विल soon get used to living in this weather. In this weather म्हणजे आम्हाला म्हणजे तुला लवकरच ह्या हवामानामध्ये राहण्याची सवय पडून जाईल, असं त्याचा अर्थ. बघा इथं ह्या टू नंतर तुम्ही एकतर नाम घेऊ शकता किंवा क्रियापदाचं पहिलं रूप आणि त्याला आयजी, ह्या दोन्हीपैकी तुम्ही एक वापरू शकता. आता इथं काय केलंय? टू लिव्ह म्हणजे तुला इथं राहण्याचं म्हणजे या हवामानामध्ये राहण्याची तुम्हाला सवय होऊन जाईल. म्हणजे राहणं म्हणजे लिव्हिंग. आणि लक्षात? आता ह्याच्यानंतर आहे फक्त काय? यूज टू. हे लक्षात आलं सर? असं मी आशा करतो. बघा एकच शब्द आहे पण त्याचा वापर किती आहेत बघा, आणि त्याचा अर्थ किती चेंज होतात. ते लिहून घ्या, मग तुमच्या लक्षात येऊन जाईल. असं म्हणलं तर तुमच्या लक्षात येणार नाही. बघा आता काय? फक्त यूज टू. आता यूज टू ला पॅरलल अजून एक शब्द आहे वुड. ह्या दोन्हींचा अर्थ काय? एकच. म्हणजेच भूतकाळात तुम्ही एखादी जी क्रिया आहे ती बऱ्याच वेळा तुम्ही केलेली आणि तुम्ही आता करत नाही, म्हणजे वर्तमान काळात. जसे की बघा करीत असणे किंवा करीत असे. जसे की बघा फॉर एक्झाम्पल, तो इथे आधी यायचा म्हणजे आता येत नाही. म्हणजे तो आधी इथं येत असे किंवा यायचा, दोन्हींचा अर्थ बघा करीत असे किंवा करायचा असा अर्थ होतो. या दोन्हींचा एकच, पण हा ह्यांचा वापर काय आहे? भूतकाळी वापर आहे. हा दोन्हींचा वापर काय? भूतकाळी वापर. हे लक्षात ठेवा. जसं का तो इथे आधी यायचा किंवा येत असे, असं जेव्हा मराठीमध्ये तुमची वाक्यरचना येते तेव्हा तुम्हाला काय वापरायचंय? यूज टू किंवा वुड. तसेही बघा he used to come here before म्हणजे तो आधी इथे यायचा किंवा येत असे. तो नेहमी सोबत काही सुट्टे पैसे न्यायचा किंवा नेत असे. बघा तो नेहमी सोबत काही सुट्टे पैसे न्यायचा किंवा नेत असे. त्यासाठी तुम्हाला यूज टूचा वापर करायचा आहे. ही ऑलवेज used to carry some change with him. आता इथं चेंजचा अर्थ दोन होतात. एक म्हणजे सुट्टे पैसे आणि दुसरा म्हणजे काय? बदलणे. असं इथं चेंज. आता इथं वापरला अर्थ काय आहे? सुट्टे पैसे. ओके लिहून घ्या. दुसरं म्हणजे काय? बदलणे असा होता. ओके आता इथं जे वापरलेला अर्थ आहे काय? सुट्टे पैसे. म्हणजे ही ऑलवेज यूज टू कॅरी सम चेंज विथ हिम म्हणजे तो नेहमी त्याच्या सोबत काय करायचा? सुट्टे पैसे घेऊन जायचा किंवा नेत असे. बघा ह्याच्यामध्ये मी तुम्हाला टू यूज, नंतर टू बी यूज टू, नंतर अजून यूज टू, ह्या तिन्हींचा तुम्हाला मराठीत अर्थ सांगितला आणि वाक्यरचनांमध्ये पण वापर सांगितलेला आहे. बघा या तीन संकल्पनामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.